इतके दिवस नुसती हूल देत होता यार, आज फायनली आलाय आपल्याला टफ द्यायला. पाऊस, माझा मुंबईतला पहिला पाऊस. कसलं भारी वाटतंय ना, मस्त पडतोय. एक मिनिट, अरे आता तुम्ही ओरडत होतात ना, उशीर होतोय, खूप काम आहेत आम्हाला. इतकं कसं रे तुमचं मन चंचल? या पावसासारखं आहे रे आमचं मन. है ना? आता काय वाटतंय मनाला? पाऊस म्हणजे मल्हार. पाऊस म्हणजे गरम चहा. पाऊस म्हणजे वडापाव. पाऊस म्हणजे भजी अशी. अशू करते. पाऊस म्हणजे ना रेन. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. अरे पाऊस म्हणजे अंकुरणारे कोंब, पाऊस म्हणजे मातीचा वास, पाऊस म्हणजे गाभण धरती, पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा श्वास. अरे तुम्ही शहराकडची लोक रडता हड. ए, मी पण शहराकडचा आहे. काही लोक सोडून. अरे पाऊस पडला नाही तर काय होणार? काय रडता तुम्ही? ऑफिसला जायला उशीर होतो म्हणून. अरे पाऊस पडला नाही तर जमीन ओली कशी होणार, पीक कसं उगवणार, आणि मग तुम्ही खाणार काय? हा? काय खाणार तुम्ही? चिपा, सॉफ्टवेअर आणि लॅपटॉपच्या चिपा. हो, गावाकडचे लोक. अहो मुद्दा पटलाय, पण बॉसला काय सांगू असा प्रश्न आहे. ए अरे मानवली होती. चला चला. होडीत बसतो आणि तू म्हणतोस तसं जात आहे. अरे चल चल. अरे यार, रेनकोट घालून भिजतोय. भिंत करा, भिंत. तिकडे बघा, तिकडे बघा. हा चल. अरे बघू नका इकडे. बघू नका. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. ए, हे काय पावसाचं गाणं नाहीये. अरे ते म्हणतात ना ओले ओले. अरे यार, काय हा? जरा अशी गाणी गा. एवढा मस्त पाऊस पडलाय म्हणल्यावर अनेकांच्या कवितांना पिल्लं होती. ऍब्सोल्युटली. हे पावसात सगळेच कविता करतात. मी पण केल्यात. हे तुम्ही पण केले असतील ना? मी पण केलाय असा निरागस मूर्खपणा माझ्या टीनेजच्या काळात. मी पण अॅना, तू पण? हो. वाव. तर या रिमझिम बरसणाऱ्या पावसात चिंब भिजलेल्या मनाने मी आता मंचावर कविता सादर करायला बोलवतोय आपले लाडके घरमालक, अर्थातच ॲनाच्या पेपर बोटीत लांबवर प्रवास करणारे गांडूळ, म्हणजेच मिस्टर सुजय साठे यांचं. सुजयजी, तुम्हाला एखादी कविता झालीच असेल हो. तर मग ती आता सादर करा. तो अर्ज किया है. जी इर्शाद इर्शाद. तू पावसाळी माती धुंद कुंद, तू पावसाळी माती धुंद कुंद, सरदावलेल्या मोसमात सुगंधणारी. तू सर हिरवी शार बेधुंद, तू सर हिरवी शार बेधुंद, स्वप्नात माझ्या येऊन भिजवणारी. प्राची. भजी. मी ना शाळेत असताना एक कविता केली होती, ती ऐकवते. धडाम धुडूम पडतो हा, असा कसा वागतो हा, शाळा सुटून चिंचे खाली बरोबर मला गाठतो हा.
दप्तर ओले, ओल्या वेण्या, वेडा पिसा वागतो हा. निळी छत्री झाली ओली, तांबड्या रस्त्यावरती, बुळुक बुळुक गमबूट, वागणे याचे बेछूट. भिजवून मला हसतो आणि डोळ्यात माझ्या साठतो हा. धडाम धुडूम करतो हा, असा कसा वागतो हा. तू लिहिलीस? हो, नटी होशील का नाही माहित नाही, पण लिहित जा अधून मधून. ए मीना, माझ्याकडे निळी छत्रीच होती आणि माझ्याकडे गंबूट. तर आपल्या या चिमुरड्या मिनलनी एक मस्त कविता करून सगळ्यांची मनं धडांधडून करत जिंकलेली आहेत, त्याबद्दल तिला ही भजी. आता मी इन्व्हाइट करतोय या घरातील सगळ्यात बलाढ्य व्यक्तिमत्व म्हणजे मिस ॲना यांना. जमाना तो राहिला नाही. आता फार फार तर प्रेम कविता, भुर्जी पाव आणि भजी मिळतील नाक्यावर तुझ्या नावाची. म्हणजे म्हणजे गद्यात सांगताच येणार नाही, म्हणून पद्यात सांगितलेलं बरंच काय. ये रे ये मेरी जान, तुझंही पुस्तक छापतो मी. ए आशू राहिला ना. अरे हो की. ए आशा, हे तो खात पण नाहीये. एवढं नाही मनावर घ्यायचं कैवल्याचं. अरे यार, मी काय केलंय? हे आशू, म्हण की रे काहीतरी छोटस म्हण, पण म्हण की प्लीज. खूप झालं तुझं. ए पावसा, खूप झालं राव तुझं. आता पड, नाहीतर बघ. माझी ठिगळं जोडलेली गोधडी अंगणात वाळून गागत झाली. पण तुझ्या मऊ ढगांच्या रजईचा मायला एक धागाही नाही उसवला. माय गेली पावसात, माय गेली पावसात, तेव्हा रुसलुसलं रे तुझ्यावर. मग आता काय रे तुझा असा माज? फाटून दे ना ढग, सुटून दे ना ओली ठिगळ, आणि मग दाटून येऊ दे पुन्हा. माझ्या बायच्या शिलाईबशीची शपथ सांगतोय, एक एक ढग शिवून तुझी मऊ रजाई परत देईन तुला. नाही ठीक आहे, मी ओके. ताई ते कचरा गेला. पाऊस पण जादूगार आहे ना. आपल्या सगळ्यांच्या मनातलं बाहेर काढायची जादू आहे त्याच्याकडे. आए कुछ अब्र, कुछ शराब आए. मिनल, काय झालंय सांगशील का? मालू काकू. कोण मालू काकू? आमच्या शेजारी राहायच्या त्या. मला खूप आवडायच्या,
खूप जीव होता त्यांचा माझ्यावर. मी माझ्या घरापेक्षा जास्त त्यांच्या घरी असायचे. अगदी सकाळी उठल्यापासून दात घासायला सुद्धा. का तुमच्या घरी पेस्ट नसायची? असंच म्हणायची आई मला. काय आपल्या घरी पेस्ट नाहीये का? तरी पण मी जायचे. मग त्या गेल्या ग. 1 वर्ष झालं. मला सांगितलं पण नाही कोणी. मला कोणाच्या तरी प्रोफाईल मधल्या एखाद्या कमेंट मधनं कळलं की त्या गेल्या. बघ ना, आपल्याला एवढा महत्वाची असणारी व्यक्ती अचानक एखाद्या दिवशी निघून जाते. का होतं असं? तुम्हाला काही दिसतंय? नाही ग. तुम्हाला काही ऐकू येते? अगं कुठे काय? आता बघा मॅजिक. हा 1 2 3. गेस्ट ऑफ ऑनर आहे कोण तुमच्याशिवाय आणखी कोण? ओ आजी, ओ आजी, निकमाजी, या 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 या. काय आहे? काय चाललंय सगळं? सरप्राईज. ना लबाड आहेस हं तू. मला म्हणालीस की मला एखादी रेसिपी सांगा. ही रेसिपी आहे हो ग. आजी, आज आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलंय आजची रात्र तुमच्यासाठी भेट. मला भेट? आजची थीम काय माहिती का? ओल्ड इज गोल्ड. अरे खरंच किती सुंदर. खरंच तुम्ही रात्र जागवणार आहात? नाहीतर बघा हा, रात्र झाले की कंटाळाल आणि झोपून जाल. रिवाज हमें मंजूर नहीं इस दुनिया के, रिवाज हमें मंजूर नहीं इस दुनिया के, खुली आंखों से सपने देखते हैं, मोहताज नहीं हम नींद के. माशाल्लाह माशाल्लाह. क्या बात है. ठीक है, जब तक ये मेणबत्ती जलेगी तब तक ये रात जागेगी. जो कोणी ही मेणबत्ती विजायच्या आत विझेल तो आपल्यातला म्हातारा. डन डन डन. भाऊ भाऊ, आठवतं का रे तुला तो रंगपंचमीचा दिवस? आपले बाबा खूप बोलले होते तुला. होय ताई, सगळं आठवतंय. रंगपंचमीचा होता सण, रंगपंचमीचा होता सण. रंग रंगली पेठपुरी. घरात बसलो दोघे आपण, घरात बसलो दोघे आपण. वृद्ध पित्याचे नसते बंधन, तोडून उठलो ज्या क्षणी बिघडली अवघी आयुष्याची घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. ताई ताई, चुकलो ग मी, चुकलो. ऐकायला पाहिजे होतं. लाईट्स ऑन. सगळ्यांकडून आजींना तुमच्या या अप्रतिम ऍक्टिंग बद्दल हा घ्या तुम्हाला करंडक. याला तुमच्या घरी घेऊन जा आणि शोकेस मध्ये ठेवा कायमचा. काय तू. ग्रेट होतं बरं का, ग्रेट होतं तुम्ही केलं ते. पण काय हे सगळं मॅजिक कुठून आलं हे सगळं? अरे तुम्हाला आश्चर्य काय वाटतंय? मी कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं करत होते. कम ऑन. या या. ए ना चल जा. हा. सोपं आहे.
हिंदी तेच चालतं, ते कळलं. पुढे हा. कसम कसम पैदा करने वाले की. करेक्ट. कैवल्य एवढं लवकर का सांगितलं? ऍक्टिंग करायची होती ना मला. बाय ग माझी आना, अगं कशी आहेस ग तू? नेक्स्ट. ए मी जाऊ. हा ऑल द बेस्ट. तुला ऑल द बेस्ट. नाही ऍक्च्युली आपल्याला चला मुरारी हिरो बनने. असं पिक्चर आहे? आहे असं पिक्चर आहे, मी बघितलंय. हा चल. बदक. अरे कुठे चाललायस? हा कू हे चाललायस? कहाँ जाते हो? चला 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 हाँ चला ओके हाँ नेक्स्ट. प्रभुदेवा. एवढे त्याला बासरी. पावा. सुजयची पुंगी वाजली. अरे मुरारी आउट. Out. चल. चला. नेक्स्ट. आशू. मार डाला. झपाटलेला. त्याने सांगितलं ना. मी तुला सांगतोय, त्याने तोंडाने सांगितलं आता. हा कळलं. पुढे. कैवल्य असं बघू नको ना, भीती वाटते. डरना जरूरी है. पार्ट 2. ही चिटिंग आहे. काहीच केलं नाही यानं. अरे काय माणूस आहे हा. एकटाच काय असा खिडकीत उभा राहिलायस? रात्र बघतोय. एकटाच? रात्र खूप आवडते मला. अरे आम्हाला पण घे की तुझ्या सोबत. नाहीतरी आता आपण तिघेच तरुण उरलोय. बाकी सगळ्यांची विकेट तर केव्हाच पडली. मीनू काय झालं? तुला मालू काकूंची आठवण येते? अॅना म्हणाली होती मला मगाशी. अगं जाणारं माणूस जाणारच, मागे उरतो आपण. शांत सो. मला कधी रडू आलं ना, मालू काकू पण अशा जवळ घ्यायच्या. अगं मग मला तुझी मालू काकूच समज. झोपो शांतपणे. अगं त्या सुद्धा हे वरून बघत असतील, त्यांनाही खूप बरं वाटत असेल. झोप, शांत सो. ये शिरा है या गुलाम अली साहब की गजल. मरेपर्यंत आस्वाद घ्यावासा वाटतं यार. क्या बात है कैवल्य. काय उपमा दिलीस या शिर्याला. मग खरं आपण खूप लकी होत यार. निकम आजींसारखी ग्रेट शेजारीण आपल्याला भेटली आहे. खरं. हो, आणि त्या नागावकर सारखा खडूस सेक्रेटरी भेटलाय आपल्याला.
मारी तो दिसला ना तसं वाटतं पायाखाली त्याचा चेंदा मेंदा करून टाका. मी ना कमॉन यार, गोड खाताना तरी लोकांविषयी गोड बोलत जा. आणि आता एकदा आपलं ठरलंय ना शेजाऱ्यांशी चांगलं वागायचं. मला तर वाटतं आपण नागावकरशी चांगलं वागलं ना तर एक दिवस नागावकरचंही मन जिंकून घेऊ आपण. एक मिनिट, मी काय म्हणतो, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आफ्टर ऑल जगातल्या सगळ्या लढाया या प्रेमानेच जिंकता येतात. अरे चे गवेरा सुद्धा म्हटलाय, अ ट्रू रेव्होल्युशनरी इज ऑलवेज गायडेड बाय लव्ह. ते ठीक आहे, पण या सुगवेराचं काय म्हणणं आहे ते सांग. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण प्रेमाने ही लढाई जिंकायची. आपण नागावकरला एक पार्टी द्यायची. कशाबद्दल? मला फक्त पार्टी द्यायचं एवढंच सुचलंय, कशाबद्दलही सुचलेलं नाही. अगं दिसतोय का तुला? इथे झोपलेला असतो ना बाथरूम मध्ये. काँग्रेस कशाबद्दल? अगं ते 12th पास झालं ना म्हणून. काय? नाही नाही ते नाही नाही तसं नाही. काय खाली वॉचमन अंकलनी मोठा बोर्ड लावला त्याच्या फोटोचा आणि त्यावर असं लिहिलंय की हमारे आदर्श श्रीमान आशुतोष शिवलकर जी का अथक प्रयासों के बाद 12वीं परीक्षा पास होने के अवसर पर हार्दिक अभिनंदन. काय असं लिहिलंय? हे बघ, आणि मी ना फोटो पण काढून आणलाय आणि ना फोटो किंजलला पण पाठवलाय मी. काय? हा बोल किंचन. हे काय, कपडे घातले, हात धुतले आणि निघालो मी क्लासला जायला. हा हे काय, निघालोच आहे इथे. दुसरा कुठला क्लास? दुसरा नाही, 12वी. अगं नाही, असं काहीच नाहीये ते. अगं किंजल, तुझा लॉस होऊ देईन का मी? अगं मी तुझाच क्लास लावला असता ना 12वीला बसलो असतो तर. नाही दुसरा कुठलाच. अरे यार, या नागावकरशी प्रेमाने वागायच्या नादात किंजल रागाने वागते मायाशी. तिला कोणी सांगितलं मी 12वी पास झालो वगैरे? मी सांगितलं. आहे ना, तुला कोणी सांगितलं हे 12वीत पास झालोय वगैरे? कोण काय सांगायची गरज आहे आशू? खाली मोठा बोर्ड लावलाय तुझ्या फोटोचा, अख्ख्या सोसायटीला माहितीये. अरे यार, तो बोर्ड काढून टाका राव. त्या बोर्डमुळे 50 फोन येऊन गेलेत मला. कॉंग्रॅच्युलेशन म्हणाला? नाही, शेम शेम म्हणायला. लोक म्हणतात आता 12वी पास झाला, ग्रॅज्युएशन कधी करणार? दाढी पांढरी झाल्यावर. तुम्ही हसते लहानत. नाही पण अख्खा घोळ झालाय. कैवल्य पण म्हणत होता की प्रगल्भाने त्याच्या म्हणण्याचा काहीतरी भलताच अर्थ लावलाय आणि वर सॅमही वैतागलाय. आशू 12वी पास झाला, मग सॅम का वैतागला? ताई, हिला घेऊन जा, नाहीतर जीव घेईन मी. मर्डर केस लागेल माझ्यावर. आशू! चल. का बोलतो मला सगळं असं? आशू का बोलला? हसतोय तू? ऍक्च्युली मी येणाऱ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करतोय अशोक. इतके घोळ होत आहेत म्हणजे पुढे नक्की काहीतरी चांगलं होणार आहे. ही कसली फिलॉसॉफी आहे स्कॉलर? जर घोळ झाल्यामुळे चांगलं होत असतं तर मी आतापर्यंत अरब राजा असतो. माझा एक महाल असता आणि 4 तरी राण्या असत्या आणि किंजल माझी पट्ट राणी असती. पटेल असं काहीतरी बोल. पटेल, तुला पटेल, नक्की पटेल. हे बघ आशू, रात्र वैऱ्याची आहे पण आपण हिम्मत हारता कामा नये. आपण नागावकरचं मन प्रेमाने जिंकायलाच हवं. चल रणशिंग फुंकूया. नाही, तसल्या वाईट सवय नाही येत मला. अरे काय रे आशू, तू मला म्हणालास की मोठी जंगी पार्टी आहे, शेजार पाजारचे पण येणार आहेत, तुम्ही आले की आमच्या पार्टीला कसे 4 चांद लागतील. इथं तर सगळी सामसूम आहे. नागावकर, हा, आत या तरी. हा. जरा बघा तरी, हो. जरा ऐका तरी. धमाल येणार आहे. 1 2 3. नागावकर नागावकर आले घरी, आले घरी. आनंद बघा दाटला उरी. नागावकर आले घरात, तोची दिवाळी दसरा. करूया साऱ्या आनंदाने नाचूया. नागावकर नागावकर
हो 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 छान छान. पण अरे हा काय प्रकार आहे? काय नागावकर काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का आमचं स्वागत गीत? नाही नाही म्हणजे गाणं आवडलं मला, माझं फेवरेटच आहे ना हे. पण काय आहे, या नागावकरला या घरात पहिल्यांदाच इतका अगदी वॉर्म वेलकम मिळालं ना. नाही मला जरा शंकाच येते, माझ्या विरुद्ध काही कट नाही ना रचताय तुम्ही? काका नाही. तुमच्या मनात आमच्या विषयी असा दुराग्रह, हाच दूषित पूर्वग्रह पुसून टाकण्याचे आम्ही आज योजिले आहे. काका आपल्या सदनिका शेजारी आहे, त्यामुळे आपण शेजार धर्म हा पाळलाच पाहिजे आणि एकमेकांशी समजून उमजून वागण्यातच जगण्याचा खरा आनंद आहे, नाही का? संगीत मिनल काळजात घुसली. काका, आज तुमच्या मनात कुठलाही संशय कल्लोळ माजू देऊ नका, कारण आज तुमच्या मानापमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे या मत्स्यगंधाकडे बघा आणि हा घ्या एकच प्याला. अरे आज क्या बात है. पाहिलात का काय तयारी आहे पोराची, म्हणून आम्ही त्याला संगीताची जबाबदारी दिलेली आहे. अरे हो, तू रेडिओवर गाणं वाजवतोस ना रे? नाही का? यांच्या डोक्याचा FM ट्यून कर आधी, नाहीतर मी यांना ऍक्च्युली ना कैवाल्याचा सेन्स ऑफ ह्युमर इतका मस्त आहे ना. कैवाल्या काय पंच टाकलास तू. हा हे करतो, स्वतः ट्यून्स कंपोज करतो, कंपोजर आहे तो. असू दे म्हणजे गाण्याच्या संदर्भातच काहीतरी काम करतोय ना. व्हेरी नाईस. वा वा वा, बाकी तयारी छान केली आहे सगळी, मस्त. वा, तुम्ही खाऊन घ्या ना. येस थँक्यू. खरं सांगू का मुलांनो, नाही म्हणजे मला पहिल्यांदाच या घरात आल्यानंतर कसं शांत शांत वाटतंय. म्हणजे मला तसं तुमच्यावर ओरडायला आवडतच नाही हो. पण काय आहे ना की काळजीपोटी ओरडतो ना मी तुमच्यावर. हो. आता ही बिचारी मिनल लग्नामध्ये मेहंदी काढते ना. नाही त्याला काय भविष्य आहे? नाही अहो, मी ऍक्ट्रेस आहे खरंच, फिल्म मध्ये काम करते मी. पण त्याला तरी कुठे भविष्य आहे? आपल्याच प्लॅनिंग मध्ये काहीतरी गडबड झाली. मला सांग अशोक, तुला कोणी सांगितलं की हे गाणं नागावकरला आवडतं? श्यामनी मला मेसेज केला होता, हे गाणं खास आवडतं त्याला, नक्की म्हणा म्हणला. श्यामनी? हा, पण मी तर सॅम ना, त्यांनी बरोबर डाव साधला. एका दगडात दोन पक्षी, नागावकरची पण वाट लावली आणि आपली पण. हो अच्छा. पण ते कॉमेडी होतं ना, ते नागावकरला चपलांनी मारलं ते. ऍब्सोल्युटली. मला काय वाटतं माहितीये का, पोएटिक जस्टिस म्हणतात ना, तो हा असा होतो. मित्रांनो, नागावकरला या घरात घ्यायची किल्ली आपल्याला सापडली नसेल, पण त्याला या घरातून बाहेर काढायची किल्ली आपल्याला सापडली आहे. टिप टिप बरसा पानी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.